लक्षात घ्या, अमित शहाचं जर आपण व्यवस्थित पद्धतीनं जर पाहिलं तर एडिट करून कटछाट करून आता काँग्रेसला काहीही सापडत नाहीये आणि त्यांचे धाबे त्यांना महाराष्ट्रातला निकाल पाहून तर त्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळे कुठेतरी खोटं नाटं जोडायचं आणि मग काम चालवपणा करायचा. जर महाराष्ट्राचा भारताचा इतिहास पाहिला तर नेहरूजींनी आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा पाडण्याचा प्रयत्न केला. फक्त पाडण्याचा प्रयत्न केला नाही, ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळं काहीतरी मांडायचं त्यावेळेस त्यांना डावलण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर काँग्रेसने केला. तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा आरक्षणाचं बिल त्या ठिकाणी मांडलं त्यावेळेस माननीय नेहरूंनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ठराव आणून द्या की आपल्याला हे असलं आरक्षण नको आहे. त्यामुळे आणीबाणी पण कशा पद्धतीने मांडली तर इलाहाबाद कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिला की इंदिरा गांधींनी प्रशासकीय गोष्टींचा चुकीचा वापर केला आणि म्हणून त्या ठिकाणी सत्ता जाते म्हणून आणीबाणी म्हणजे घटनेचं हे कोणी केलं. त्यामुळे सगळं जगाला माहिती आहे. त्यामुळं अमित भाई शहांचं जे तोडून मोडून जे दाखवलं ते मी ज्यांनी दाखवलं त्यांचा निषेध करणार. कसं वाटलं टोटल अनुभव तुम्हाला? अनुभव चांगला होता, एकदम छान होता. म्हणजे प्रश्न किती स्वरूपातले विचारले गेले? टोटल माझे 13 प्रश्न झाले आणि त्याचा पाठपुरावा करून आपण त्यातले शहरातले 4 प्रश्न होते, बाकी राज्यातले प्रश्न. एकंदरीत आपण जर बघितलं तर मातंग समाजाचे जे अस्तित्व असणारे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या अटी रद्द करण्याचे काम ते मी पहिल्या कॅबिनेटला तो GR काढून त्या अटी रद्द होतील आणि महामंडळाला 1000 कोटीचं बजेट कसं देईल त्यामध्ये मी प्रयत्न केला. भारतीय जनतेवरती अटी स्थापन झाले, किती बजेट आहे आणि किती विद्यार्थी? बजेट आता 200 कोटी आहे, पण त्याचा आता आपण पुन्हा हे विचार करून 500 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी बजेट आणण्याचा प्रयत्न असेल आणि प्रत्येक ठिकाणी RTचं ऑफिस महाराष्ट्रभर व्हावं यासाठी माझा प्रयत्न असेल. एकंदरीत किती विद्यार्थी? RTची स्थापना आता 1 ऑगस्टला झाली, त्यामुळे अजूनपर्यंत त्याच्यावर काम चालू आहे. जसं होईल तसं तुम्हाला सांगितलं. साधारणतः किती विद्यार्थी जातील असं? एक 200 विद्यार्थ्याची पहिली बॅच असावी असं माझं प्रयत्न आहे. महापालिकेची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये 100% लवकर होईल. कोर्टाचं आता माझ्यामध्ये तारीख पण लवकर दिली आणि 100% पुन्हा एकदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता. आता तो कोर्टाचा निर्णय झाला पाहिजे. शेवटी कोर्ट आहे पण झाला पाहिजे. काय वाटतं पहिल्या आठवड्यात महानगरपालिकेचे निषेध लागला मार्च पर्यंत लागू शकतो.